नमस्कार मित्रांनो. एस-एस-सीने आपलं जे काही कॅलेंडर आहे, तर ते फायनली जाहीर केलेलं आहे. अगोदरचं जे काही कॅलेंडर होतं, त्याच्यामध्ये काही बदल करणार होते. तर त्या बदलानुसार यांनी नवीन जे काही कॅलेंडर आहे, तर ते जाहीर केलेलं आहे. तर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जे काही 2026 आणि 27च्या होणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत, तर त्यांचं संपूर्ण कॅलेंडर आपल्या समोर या ठिकाणी इथं दिसत आहे. तर या कॅलेंडर संदर्भात आपण डिटेल्स माहिती जे काही आहे, तर या ठिकाणी इथं बघणार आहे, की कोणतं ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे, तुमच्या एक्झाम कोणत्या मंथमध्ये होणार आहेत, तर त्या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणकोणत्या ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे ते सुद्धा या ठिकाणी इथं कळेल. आणि आजचं जे काही आहे तर ALPचं म्हणजे रेल्वेचं जे काही आहे असिस्टंट लोको पायलटचं या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन आले, त्याचं डिटेल्स नोटिफिकेशन सुद्धा लवकरच येणार आहे. आणि याच्यामध्ये 11,127 वॅकन्सी एवढे जे काही तर आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर बघा, आता हे जे काही कॅलेंडर आहे तर याच्यामध्ये एस-एस-सी CGLची जी काही 2026 ची एक्झाम आहे, तर हिची ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे 31 मार्च 2026. म्हणजे याच महिन्यामध्ये याची जी काही तर ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. क्लोजिंग डेट असणार आहे 30 एप्रिल 2026. त्याच्यानंतर एक्झाम जी काही आहे तर मे आणि जून या मंथमध्ये होणारी आहे. त्याच्यानंतर बघा, जे काही सिलेक्शन पोस्ट आहेत तर यांची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती सुद्धा 31 मार्चला येणार आहे आणि याची शेवटची तारीख असणार आहे 30 एप्रिल. आणि याची सुद्धा एक्झाम जे काही तर मे जुलैमध्ये होणार आहे. म्हणजे की जून आणि जुलैमध्ये यांची जे काही तर एक्झाम होईल. म्हणजे पहिल्यांदा एस-एस-सी CGL, त्यानंतर सिलेक्शन पोस्ट अशा पद्धतीने जे काही तर यांच्या एक्झाम्स या ठिकाणी इथं होतील. त्याच्यानंतर एस-एस-सी JEEची जी काही एक्झाम आहे तर ती होईल 31 मार्चला आणि त्याचबरोबर 30 एप्रिलला. मग या ठिकाणी जर बघितलं तर यांच्या जे काही एक्झाम आहेत तर त्या होणार आहेत मे आणि जून. ओके. जेईसाठीची जी काही विद्यार्थ्यांची पात्रता आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेला आहे, तर असे विद्यार्थी जेईच्या एक्झामसाठी जे काही तर ते अप्लाय करू शकतात. बाकी CGLसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर जर असेल, तरी तो पात्र या ठिकाणी इथं असणार आहे, की ज्याचं वय 18 ते 30 या वयोगटामधला जो काही व्यक्ती येतो, तर तो या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतो. कॅटेगरीसाठीचं एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सिलेक्शन पोस्टला सुद्धा सेम आहे, की पदवीधर असेल, 12वी असतील आणि 10वी असतील. अशा तिन्ही बेसवरती जे काही तर आपल्याला व्हॅकन्सी त्या ठिकाणी असतात. ओके, म्हणजे पोस्ट तिथे असतात. त्याच्यानंतर एस-एस-सी हिंदी ट्रान्सलेटरची एक एक्झाम होते, की जे हिंदी ट्रान्सलेटर आहे त्यांचं, तर त्यांच्यासाठीचं नोटिफिकेशन 30 एप्रिलला या ठिकाणी येणार आहे आणि 31 मे 2026 पर्यंत याची जी काही तर लास्ट डेट असणार आहे. त्याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 मध्ये यांची एक्झाम होणार आहे. त्यानंतर एस-एस-सी स्टेनोग्राफर ज्या विद्यार्थ्यांचं स्टेनो झालेलं आहे, म्हणजे 12वी झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अशा दोन्ही बेसवरती जे काही तर त्यांच्या व्हॅकन्सीज असतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी स्टेनोग्राफरची एक्झाम असते. तर त्याचं नोटिफिकेशन जे काही ॲडव्हर्टाइजमेंट 30 एप्रिलला येणार आहे आणि शेवटची डेट जी काही आहे तर ती असेल 31 मे 2026. आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये यांच्या जे काही एक्झाम्स आहेत तर त्या साधारणतः होणाऱ्या आहेत. त्याच्यानंतर एस-एस-सी CH की ज्यासाठी फक्त आणि फक्त 12वी पास पात्रता या ठिकाणी इथं लागते. तर ही जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, तर ही सुद्धा 30 एप्रिल 2026 ला येणार आहे आणि 31 मे 2026 पर्यंत याची जी काही तर डेट या ठिकाणी इथं असणार आहे. जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये यांच्या जे काही तर एक्झाम या ठिकाणी होणं एक्सपेक्टेड आहेत. हे सगळं जे काही तर टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे, याच्यामध्ये बदल होण्याची जे काही तर शक्यता आहे. एस-एस-सी जे काही आहेत, तर वेळोवेळी याच्यामध्ये जर बदल असेल, तर त्यांच्या वेबसाईटवरती कळवते आणि आपण त्यामध्ये जर बदल जर असतील काही, तर ते सुद्धा या चॅनलवरती कळवतो. त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सबस्क्राईब करून या ठिकाणी जे काही तर तुम्हाला इथं ठेवायचंय. त्याच्यानंतर जर बघितलं तर एस-एस-सी CPOची एक्झाम आहे 31 मे 2026 ला यांची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे आणि त्याच्यानंतर यांची क्लोजिंग डेट असणार आहे 30 जून 2026. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2026 मध्ये यांची जी काही तर परीक्षा या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर एस-एस-सी MTS 2026, एस-एस-सी MTS साठीचं फक्त आणि फक्त 10वी पास ही पात्रता लागते. ओके. तर या ठिकाणी 30 जूनला यांचं नोटिफिकेशन येणार आहे, ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे आणि त्याच्यानंतर यांची क्लोजिंग डेट असणार आहे 31 जून 2026 ला. सप्टेंबर आणि नोव्हेंबर 2026 यामध्ये यांची एक्झाम होणार आहे. एस-एस-सी CPO साठीची पात्रता काय असते? तर त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन बेस लागणार आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये PSIची असेल किंवा पोलीस भरतीचे जे काही विद्यार्थी तयारी करतात, ओके, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी सेंट्रलमध्ये या ठिकाणी सब इन्स्पेक्टर होण्याची आहे. ओके, तर ते सुद्धा विद्यार्थी जे काही तर इथं अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर एस-एस-सी GDची खूप मोठी ॲडव्हर्टाइजमेंट जे काही तर या ठिकाणी इथं येते. ओके, जे महाराष्ट्रातील पोलीस भरतीची विद्यार्थी तयारी करतात, त्यांच्यासाठी सेंट्रलमध्ये कॉन्स्टेबल होण्याची सुद्धा ही एक चांगली खूप मोठी संधी जी काही तर आहे. ओके, फक्त या ठिकाणीचा जो काही आहे तर
पेपर याची ॲडव्हर्टाइजमेंट जर बघितली तर 30 सप्टेंबर 2026 ला येणार आहे. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबर 2026 ला यांची क्लोजिंग डेट असणार आहे. जानेवारी आणि मार्च 2027 मध्ये यांची जे काही आहेत तर ती एक्झाम साधारणतः या ठिकाणी इथं होण्याची शक्यता आहे. म्हणून या कॅलेंडरमध्ये जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं स्पेशलायझेशन आहे म्हणजे जसं की इंजिनिअरिंग वगैरे ते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्याच्यानंतर 12वी असेल, 10वी असेल, या सगळ्यांसाठीच्या ज्या काही व्हॅकन्सी आहेत तर या ठिकाणी इथं देण्यात आलेल्या आहे. तर तुम्ही या ठिकाणी इथं अप्लाय करू शकता. यूपीएससीच्या नंतरच्या सगळ्यात मोठी जी काही एक्झाम घेणारी आहे, तर ती आहे एसएससी सीजीएलची ही एक्झाम होते आणि यामध्ये सगळ्या जे काही आहेत तर क्लास 1च्या पोस्ट आपल्याला साधारणतः याच्यामध्ये इथे असतात. तर हे जे काही कॅलेंडर आहे, तर हे संपूर्ण वर्षाचं कॅलेंडर जे काही आहे, या वर्षभरामधलं ओके. तर हे एस-एस-सीने या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी ssc.gov.in या वेबसाईटवरती सुद्धा जाऊ शकता आणि या एक्झामला टार्गेट ठेवून जे काही आहे, तर आपण एक बॅच स्टार्ट केलेली आहे. ही बॅच आहे उडान बॅच 1.0 ओके. उडान बॅच 1.0 ही पूर्णपणे जे काही तर ऑनलाईन बॅच असणार आहे. दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये ही बॅच आपली चालू आहे. ओके. बॅचमध्ये टियर 1 आणि टियर 2 म्हणजे सीबीटी 1, सीबीटी 2 किंवा प्री आणि मेन्स अशा पद्धतीनं सगळ्या ज्या काही आहेत तर ह्या गोष्टी कंप्लीटली आम्ही या ठिकाणी इथं तयारी करून घेतोय तुमच्याकडून. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स या ठिकाणी इथं दिले जातात तुम्हाला. म्हणजे जे काही शिकवतोय आम्ही ते अनलिमिटेड टाइम्स तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा या ठिकाणी इथं बघता येणार आहेत. त्याच्यानंतर पीडीएफ नोट्स असतील, प्रिंटेड बुक्स तुम्हाला होम डिलिव्हरी सहित या ठिकाणी इथे मिळणार आहेत. त्याच्यानंतर कंप्लीट टेस्ट सिरीज असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन प्लस ऑफलाईन काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंग जे काही तर ते सुद्धा आम्ही या ठिकाणी इथं करतोय. त्याचबरोबर एस-एस-सी क्वालिफाईड सगळ्या ज्या काही तर फॅकल्टी आहेत. 4 मार्चला सुरू झालेली बॅच आहे. बॅचच्या अधिक माहितीसाठी 96 37 63 94 44 या नंबरवरती जे काही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बॅचमध्ये एनरोल होण्यासाठी सुद्धा त्याच नंबरवरती जे काही तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा पद्धतीनं ज्या काही 2026 आणि 27 मध्ये टार्गेटेड येणाऱ्या एक्झाम आहेत, तर याला टार्गेट ठेवून आपण ही जी काही तर बॅच स्टार्ट केली. सर आम्हाला ही बॅच नकोय हो, आम्हाला ऑलरेडी झालेली बॅच पाहिजे रेकॉर्डेड जी काही असेल ना तुमच्याकडे, तर ती बॅच आहे का अवेलेबल? तर हो मित्रांनो, ती सुद्धा बॅच आहे की जी तुमच्या 2026 मध्ये येणारा एक्झाम आहे, तर त्याला अनुसरून जो काही आहे तर तो पार्ट त्यांच्यामध्ये आहे. तर ती बॅच ही जर बॅच जर घेतली तर या बॅचची फीस आहे ₹5000 आणि ती रेकॉर्डेड वाली जर बॅच जर घेतली तुम्ही तर तिची फीस आहे फक्त आणि फक्त ₹1500. त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस जो काही आहे तर तो कव्हर केलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हे जे काही कॅलेंडर आहे, तर या कॅलेंडरला समोर ठेवून जे काही तर तुम्ही येणाऱ्या परीक्षांची जे काही तर पूर्णपणे इथं तयारी करू शकता. या चॅनलवरती तुम्हाला रेल्वे एक्झाम्स असतील किंवा स्टाफ सिलेक्शन असेल किंवा आयबी असतील किंवा इतर ज्या काही परीक्षा आहेत, तर याची सुद्धा माहिती दिली जाते. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत या परीक्षांची जी काही माहिती आहे, तर ती नक्की शेअर करा. चला थँक यू. थँक यू सो मच.